हॅलो मित्रांनो, चला आपण बघूया करेक्ट स्पेलिंग PYQs है ना. करेक्ट स्पेलिंग जे वर्ड्स येतात एक्झाममध्ये. आता बॉम्बे हायकोर्टच्या एक्झाममध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स येतात. तर त्याच्याबद्दल आपण जे काही PYQs आहेत वेगवेगळ्या एक्झामचे, त्याच्यामध्ये आपण बघूया कोणकोणते जास्त करून जे प्रश्न विचारलेले असतात त्यांची स्पेलिंग योग्य काय आहे, काय चुकवतात, त्या पद्धतीचे या ठिकाणी आपण क्वेश्चन पेपरमधले जे काही डायरेक्ट ॲज इट इज जे आहेत वर्ड्स या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. तर या ठिकाणी बघूया आपण. पहिला शब्द आहे अकोमोडेट. तर याच्यामध्ये काय करायचं आहे की ACCOMMODATE. तर ही आहे योग्य स्पेलिंग अकोमोडेटची. याचंच अकोमोडेशनसुद्धा करतात, ठीक आहे. याच्यानंतर लेफ्टनंटची बघूया स्पेलिंग काय आहे. LIEUTENANT. तर ही आहे लेफ्टनंटची योग्य स्पेलिंग. त्याच्यानंतर कर्नलची स्पेलिंग बघूया आपण. COLONEL. NEL आहे, लक्षात ठेवायचं. इथं ए पण देतात, NAL असं देतात, ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया अल्टिमेटलीची स्पेलिंग काय आहे. ULTIMATELY. ही आहे अल्टिमेटलीची योग्य स्पेलिंग. ब्युरोक्रॅसीची जी आहे योग्य स्पेलिंग काय आहे. BUREA. इथे लक्षात ठेवायचे REA UCRACY. तर ही आहे योग्य स्पेलिंग ब्युरोक्रॅसीची. त्याच्यानंतर आहे एम्बॅरेसमेंटची काय योग्य स्पेलिंग आहे ते बघू. EMBA. या ठिकाणी डबल आर आहे, ASS आहे, MENT, ठीक आहे. एम्बॅरेसमेंट म्हणजेच काय, EMBA डबल आर आहे, परत ए आहे, SS. त्याच्यानंतर एनकरेजमेंट ENCOURA. हे लक्षात ठेवा, COURA. आणि त्याच्यानंतर एनकरेजमेंट, ठीक आहे, करेजमेंट. त्याच्यानंतर जे आहे डिसअपॉइंटमेंटची स्पेलिंग बघूया. DISAAPOINTMENT. ही आहे डिसअपॉइंटमेंटची योग्य स्पेलिंग. त्याच्यानंतर आहे स्पेलिंग ॲक्सेप्टन्स. ACCEPTANCE. ॲक्सेप्टन्स. त्याच्यानंतर गॅरंटीची योग्य स्पेलिंग आहे GUATANTEE, है ना. सॉरी मित्रांनो, या ठिकाणी आर आहे, टी झालेलं आहे. गॅरंटी आहे ते आर आहे, ठीक आहे. एनमिटीची जी स्पेलिंग आहे ENMITY. एनमिटी, ठीक आहे. त्याच्यानंतर डायलॉगची स्पेलिंग आहे DIALOUGUE. DIALOGUE. ही आहे डायलॉगची स्पेलिंग. त्याच्यानंतर क्वॅरलची स्पेलिंग काय आहे. QUARRAELLED. ठीक आहे, लक्षात ठेवा, क्वॅरल्ड. त्याच्यानंतर एटिकेटची स्पेलिंग काय आहे. ETIQUETTE. त्याच्यानंतर ट्रान्सडंट, ठीक आहे, TRANSCENDENT. ठीक आहे, ही आहे योग्य स्पेलिंग ट्रान्सिडंटची. त्याच्यानंतर आहे प्रिव्हिलेजची योग्य स्पेलिंग PRIVILEGE. एवढीच स्पेलिंग आहे. इथं विलेज नाव म्हणजे जे गाव असतं ना त्याचं पण टाकून देऊ शकतात. तर हे काय आहे, प्रिव्हिलेज, ठीक आहे. इमॉल्मेंटची स्पेलिंग बघूया. EMOLUMENTS. EMOLUMENTS. इमॉल्मेंट्स. सक्सेशनची स्पेलिंग काय आहे. SUCCESSION. ठीक आहे, सक्सेशन. त्याच्यानंतर डिग्रेशनची स्पेलिंग काय आहे. DIGRESSION, है ना, डिग्रेशन. इक्विलिब्रियमची स्पेलिंग काय आहे. EQUILIBRIUM. इक्विलिब्रियम. डायलेमाची स्पेलिंग काय आहे. DILEMMA. इक्विवॅलेंट. EQUIVALENT. त्याच्यानंतर हरॅसमेंट. HARASSMENT. हरॅसमेंट. प्रोनाऊन्समेंट. PRONOUNCEMENT. सिमेंट. हे एवढं लक्षात ठेवायचं. आणि हे नाऊन आणि हे प्रोनाऊन्समेंट. त्याच्यानंतर कोव्हिनियंटची स्पेलिंग काय आहे. COVENIENT. कोव्हिनियंट. त्याच्यानंतर आहे परसीवची स्पेलिंग काय आहे. PER. एवढं ठीक देतात. त्याच्यानंतर हे आय जे आहे ते इथं करतात आणि ई जे आहे ते याच्या जागी आणतात. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर परसीवमध्ये आय जे आहे ते ईच्या नंतर आहे. ईच्या नंतर आय आहे, आधी नाही आहे. परसीव. त्याच्यानंतर ऑडियन्स.
AUDIENCE ऑडियन्स. त्याच्यानंतर डिपेंडन्स DEPENDENC डिपेंडन्स. त्याच्यानंतर कन्व्हिनियन्सची स्पेलिंग आहे योग्य CONVENIENCE कन्व्हिनियन्स. त्याच्यानंतर फ्लोरेसेंटची स्पेलिंग काय आहे FLUORESCENT फ्लोरेसेंट. त्याच्यानंतर कॅरियरची स्पेलिंग काय आहे CARRIER. आणि जे करियर असतं ते जे आहे कारकिर्दीसाठी वापरतात ते वेगळं, हे कॅरियरची स्पेलिंग आहे. मॅथमॅटिशियनची स्पेलिंग काय आहे MATHEMATICIAN मॅथमॅटिशियन. ठीक आहे, मॅथमॅटिशियन. ॲक्विंटन्सची स्पेलिंग काय आहे AQUA एवढं लक्षात ठेवा ACQUA आणि INTANCE ॲक्वेंटन्स. त्याच्यानंतर प्रिडेसेसर्स है ना, प्रिडेसेसर PREDECESSOR प्रिडेसर. ठीक आहे. त्याच्यानंतर हायरार्कीची स्पेलिंग बघूया HIRARCHY HIRAR सुद्धा आहे हायरार्की. सस्पिशियसची योग्य स्पेलिंग काय आहे SUSPICIOUS सस्पिशियस. त्याच्यानंतर मेंटेनन्सची स्पेलिंग काय आहे MAINTENANCE मेंटेनन्स. त्याच्यानंतर काय आहे इनडिस्कर्निबल है ना, डिसर्निबल INDISCERNIBLE इनडिसर्निबल ही आहे याची योग्य स्पेलिंग. कमिटीची योग्य स्पेलिंग काय आहे COMMITTEE हे लक्षात ठेवायचे COMMITTEE. त्याच्यानंतर मिसलेनियसची MISCE LANE OUS. ठीक आहे, मिसलेनियस. त्याच्यानंतर लिटरेचरची काय आहे LITTER लिटरेचर. ठीक आहे. पाश्चराईजची योग्य स्पेलिंग काय आहे PASTEURIZE या ठिकाणी आहे, यस देतात एक्झाममध्ये. ठीक आहे, पाश्चराईज. त्याच्यानंतर कॅलेंडरची योग्य स्पेलिंग काय आहे CALENDAR कॅलेंडर. ऑकरन्सची योग्य स्पेलिंग काय आहे OCCURRENCE. ठीक आहे, ऑकरन्स. त्याच्यानंतर रेनेसन्सची स्पेलिंग काय आहे RENAISSANCE रेनेसन्स. त्याच्यानंतर ॲसिमिलेशनची योग्य स्पेलिंग काय आहे ASSIMILATION म्हणजे ॲसिमिलेशन. ठीक आहे. अचीवची योग्य स्पेलिंग काय आहे ACHIE हे लक्षात ठेवायचं आहे CH झाल्यावर IE आहे, इथं EI देतात. ठीक आहे, अचीव. त्याच्यानंतर ॲपरंटलीची स्पेलिंग काय आहे किंवा ॲपरंटची स्पेलिंग काय आहे APPARENTLY ॲपरंटली. त्याच्यानंतर ॲर्ग्युमेंटची योग्य स्पेलिंग काय आहे ARGUMENT ॲर्ग्युमेंट. आणि रेस्टॉरंटची योग्य स्पेलिंग काय आहे RESTAURANT रेस्टॉरंटची योग्य स्पेलिंग आहे. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीचे हे सर्व एक्झाममध्ये आलेले PYQs आहेत आणि आपण या ठिकाणी त्याच्या योग्य स्पेलिंग बघितले आहेत. तर आपण एकदा दोनदा जर हा व्हिडिओ पाहिला 2x किंवा 1.5x 1.75x वर, तर आपल्याला या लक्षात राहून जातील आणि एक्झाममध्ये आपले चुकायचे चान्सेस कमी आहेत. थँक्यू मित्रांनो.